हमारे साथ स्कॅम हो गया. तर विषयच असा झालेला. आता काय झालेलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळेलच, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार पब्लिक, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या 30 दिवसात 1000 फॉलोवर करायच्या डे 20 मध्ये. शेडगावडी फाट्यावरून चांदोलीची रस्ता पकडली, कारण आज आपण निघालेलो उदगिरी पठारावर, जिथे कास पठारासारखी फुलं येतात. आरळ्यामधून उदगिरीच्या दिशेने लेफ्ट घेतला आणि पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. पण ॲज ऑलवेज आपण थोडं लेट होतो. थोडं नाही, थोडं जास्त लेट होतो. थोडं जास्त नाही, खूप जास्त लेट होतो. सगळ्यात लेट आलोय फुलं बघायला आणि आता फुलंच नाहीत. अजिबातच नव्हती असं नाही, थोडीशी होती, पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अजिबात नव्हती. आणि जसं आपण नेहमी म्हणतोच, क्वांटिटी नाही क्वालिटी एकदम जबरदस्त होती. स्कॅम हो गया हमारे साथ. चले. तिथून रिव्हर्स घेऊन आपण आपल्या नेहमीच्या फेवरेट ठिकाणी मॅगी खायला आलो. मॅगी तयार होईपर्यंत म्हणलं आलोय तर 2-4 फोटो पण काढावे. आता आलोय तर मॅगी खातो. कधी इकडे आलात तर या छोट्याच्या हॉटेलला अजिबात कमी समजू नका. चुलीवर बनवतात त्यामुळे टेस्ट एकदम जबरदस्त असते आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं. आणि आपण प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे कायम कांदा भजी आणि मॅगीवरती ताव मारतो, जसं आत्ता मारणार आहे. आणि हे कार्य करण्यासाठी आपल्याला एकदम अल्पसा कालावधीला पेट पूजा झाल्यावर डायरेक्ट घराची वाट पकडली आणि डायरेक्ट रानात प्रकट झालो, कारण आपलं भात काढायचं चाललेलं आणि वेळ न घालवता डायरेक्ट युनिफॉर्म चढवला आणि लागलो कामाला. एकदा का रानातली कामं झाली की आपण महाराष्ट्र भ्रमण करायला मोकळे. सगळे फिल्डिंग लागलेले आहे, तुम्ही फक्त सपोर्ट करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.